नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे रोजगार मराठी या YouTube चॅनलवरती। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बँक ऑफ बडोदा मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीविषयी जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी कोणकोणते पदे आहेत, शैक्षणिक अर्हता काय आहे, अर्ज करण्याची तारीख, सॅलरी या सर्वांविषयी आपण माहिती जाणून घेणारच आहोत। त्या अगोदर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती पदे आहेत ते आपण एकदा जाणून घेऊ। तर या ठिकाणी बघू शकतो, महाराष्ट्राकरता एकूण बँक ऑफ बडोदा मार्फत 388 पदे जाहीर करण्यात आलेली आहे। त्यापैकी अमरावती करता 10 पदे, औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर करता 10 पदे, जळगाव 10 पदे, कोल्हापूर 10 पदे, मुंबई 122 पदे, मुंबई सबर्बन 103 पदे, नागपूर 10 पदे, नाशिक 10 पदे, पालघर 6 पदे, पुणे 40 पदे, रायगड 10 पदे, सोलापूर 10 पदे आणि ठाणे करता एकूण 37 पदे। अशा पद्धतीने महाराष्ट्राकरता एकूण 388 पदे या जाहिरातीनुसार प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत। पुढे आपण पीडीएफ जाहिरातीनुसार फक्त महत्त्वाची माहिती अगदी कमी वेळामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करू। तत्पूर्वी आपण सर्वांना विनंती आहे, जर तुम्हाला आमच्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा। त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा तुम्ही क्लिक करा, जेणेकरून आम्ही प्रसिद्ध केलेली माहिती तुमच्यापर्यंत योग्य वेळेमध्ये पोहोचू शकेल। चला तर मित्रांनो, आपण पीडीएफ जाहिरातीकडे वळूया। तर या ठिकाणी आपण वाचू शकतो मित्रांनो, दिलेला आहे बँक ऑफ बडोदा। या ठिकाणी दिलेला आहे एंगेजमेंट ऑफ अप्रेंटिस इन बँक ऑफ बडोदा अंडर द अप्रेंटिस ऍक्ट 1961। म्हणजे ही जी पदे आहेत ती अप्रेंटिसची पदे आहेत। ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे मित्रांनो 19/2/2025 रोजी। म्हणजे ऑलरेडी ऑनलाईन रजिस्ट्रेशन चालू झालेले आहे आणि लास्ट डेट आहे 11/3/2025, म्हणजे 11 मार्च 2025 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करू शकता। काही इम्पॉर्टंट नोट्स दिलेले आहेत। त्यापैकी महत्त्वाचा मुद्दा हा 1 नंबरचा आहे की कॅन्डिडेट्स कॅन अप्लाय फॉर एंगेजमेंट इन वन स्टेट ओनली। म्हणजे कोणताही उमेदवार फक्त एका स्टेट करता अर्ज सादर करू शकतो। त्यानंतर बरेचसे या ठिकाणी 12 मुद्दे दिलेले आहेत। जर तुम्हाला डिटेलमध्ये वाचून घ्यायचे आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व महत्त्वाच्या लिंक्स असलेली एक लिंक तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही क्लिक करा आणि त्या ठिकाणून ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक, पीडीएफ जाहिरात, ऑफिशियल वेबसाईट या सर्व लिंक्स तुम्हाला मिळून जातील। त्याचा तुम्ही उपयोग करून घेऊ शकता। पुढे आपण बघून घेऊ मित्रांनो, महत्त्वाचे जे मुद्दे आहेत त्या अंतर्गत इलिजिबिलिटी क्रायटेरिया ॲज ऑन 1/2/2025 अँड ड्युरेशन ऑफ द ट्रेनिंग। म्हणजे 1/2/2025 रोजी काय क्रायटेरिया असणार आहे। सर्वप्रथम दिलेला आहे वयोमर्यादा। तर 1/2/2025 म्हणजे 1 फेब्रुवारी 2025 रोजी वयोमर्यादा दिलेली आहे 20 वर्षे कमीत कमी आणि 28 वर्षे जास्तीत जास्त। म्हणजे किमान वयोमर्यादा 20 वर्षे आणि कमाल वयोमर्यादा 28 वर्षे। या ठिकाणी दिलेलं आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशन डिग्री इन एनी डिसिप्लिन। म्हणजे कोणत्याही विद्याशाखेतून पदवी पासआउट असलेले उमेदवार या पदाकरता अर्ज सादर करू शकतात। पुढे दिलेलं आहे ड्युरेशन ऑफ ट्रेनिंग 12 महिने। 12 महिन्याचं हे ट्रेनिंग असणार आहे। 12 मंथ ऑफ ऑन द जॉब ट्रेनिंग। तर हे 3 महत्त्वाचे मुद्दे होते, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि ड्युरेशन। त्यानंतर या ठिकाणी ट्रेनिंग स्टेट दिलेले आहे। जसं की आपण सुरुवातीलाच वाचलं की एकूण महाराष्ट्राकरता किती पदे आहेत। तर या ठिकाणी आपण बघू शकतो महाराष्ट्राकरता 388 पदे। कॅटेगरीनुसार SC ST OBC EWS अनरिझर्व याकरता जी पदे आहेत ते तुम्हाला बघून घ्यायची आहे। त्याकरता पीडीएफ जरा तुम्ही डाउनलोड करून डिटेलमध्ये माहिती बघू शकता। पुढे आपण बघून घेऊ मुद्दा क्रमांक 2.2 रिलॅक्सेशन इन अप्पर एज लिमिट। अप्पर एज लिमिट मध्ये कोणती सूट दिलेली आहे। तर शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबच्या उमेदवारांकरता 5 वर्षे वयोमर्यादेमध्ये सूट दिलेली आहे। म्हणजे 28 + 5 म्हणजे 33 वर्षे आणि अदर बॅकवर्ड क्लास नॉन क्रिमिलियर जे उमेदवार आहे त्यांच्याकरता वयोमर्यादेमध्ये 3 वर्षे सूट देण्यात आलेली आहे। त्यानंतर पर्सन्स विथ बेंचमार्क डिसेबिलिटी म्हणजे PWBD या उमेदवारांकरता अनुक्रमे 10, 13 आणि 15 अशा पद्धतीने सुद्धा वयोमर्यादेमध्ये सूट देण्यात आलेली आहे। त्यापैकी अनरिझर्व आणि EWS उमेदवारांकरता 10 वर्षे सूट आहे। OBC उमेदवारांकरता 13 वर्षे, SC आणि ST उमेदवारांकरता 15 वर्षे अशा पद्धतीने वयोमर्यादेमध्ये सूट देण्यात आलेली आहे। त्यानंतर हाऊ टू अप्लाय या अंतर्गत मित्रांनो कशा पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे त्याविषयी डिटेल माहिती दिलेली आहे। ते तुम्हाला पीडीएफ मध्ये बघूनच मिळेल, कारण की बरीचशी मोठी माहिती आहे। तुम्हाला JPG मध्ये किंवा पीडीएफ मध्ये जे काही फाईल सबमिट करायची आहे त्याचा साईज 1 MB च्या खाली असावा आणि इतरही महत्त्वाची माहिती दिलेली आहे ते तुम्ही पीडीएफ मध्ये जाऊन बघून घेऊ शकता। पुढे आपण बघून घेऊ सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीने असणार आहे। तर सिलेक्शन फॉर एंगेजमेंट ऑफ अप्रेंटिस विल बी बेस्ड ऑन द बेसिक ऑफ एक ऑनलाईन एक्झामिनेशन होणार आहे, सेकंड होणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि तिसरं होणार आहे टेस्ट ऑफ लोकल लँग्वेज ऑफ द स्टेट।
म्हणजे ज्या कोणत्या स्टेटचे तुम्ही रहिवासी आहात त्या स्टेटच्या लोकल लँग्वेज विषयी म्हणजे स्थानिक भाषेविषयी सुद्धा टेस्ट होणार आहे. तर अशा पद्धतीने 3 टप्प्यामधून तुमची सिलेक्शन प्रोसेस पूर्ण होणार आहे. त्यानंतर बघू ऑनलाईन एक्झामिनेशन म्हणजे या पदांकरता ऑनलाईन एक्झामिनेशन होणार आहे. ती कशा पद्धतीने असणार आहे म्हणजे एकूण प्रश्न किती असणार आणि एकूण मार्क किती असणार आहे ते सुद्धा बघून घेऊ. तर सर्वप्रथम असणार आहे जनरल किंवा फायनान्शियल अवेअरनेस विषयी 25 प्रश्न आणि एका प्रश्नाकरता 1 मार्क. या पद्धतीने एकूण मार्क असणार आहे 25. त्यानंतर क्वांटिटेटिव्ह अँड रिझनिंग ऍप्टिट्यूडचे 25 प्रश्न 25 मार्क्स, कम्प्युटर नॉलेजचे 25 प्रश्न 25 मार्क, जनरल इंग्लिशचे 25 प्रश्न 25 मार्क. अशा पद्धतीने एकूण 100 प्रश्न आणि 100 गुणांची परीक्षा होणार आहे. आणि ड्युरेशन म्हणजे कालावधी असणार आहे मित्रांनो 60 मिनिट. आणि मीडियम ऑफ टेस्ट असणार आहे हिंदी किंवा इंग्लिश. आणि जनरल इंग्लिश हा जो मुद्दा आहे त्याची मीडियम असणार आहे म्हणजे भाषा असणार आहे इंग्लिश. तर अशा पद्धतीने ऑनलाईन एक्झामिनेशनचा तुमचा सिलेबस असणार आहे. पुढे आपण बघून घेऊ मित्रांनो डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन मध्ये काय काय असणार आहे. तर तुमच्या जे इलिजिबिलिटी आहे त्याच्याकरता क्वालिफिकेशन कॅटेगरीनुसार SC ST OBC EWS PWBD चे डॉक्युमेंट्स असणार आहे. अशा विविध डॉक्युमेंट्स तुम्हाला सादर करावे लागतील. टेस्ट ऑफ लोकल लँग्वेजशी दिलेलं आहे. ज्या कोणत्या स्टेटमधून तुम्ही अर्ज सादर करत असाल त्या स्टेटची लोकल लँग्वेजची टेस्ट होणार आहे. त्याकरता आपल्या जे महाराष्ट्र आहे त्याकरता मराठी करता साहजिकच आहे मराठी भाषेची टेस्ट तुमची किंवा परीक्षा होणार आहे. त्यानंतर मेडिकल फिटनेस सुद्धा होणार आहे. एंगेजमेंट ऑफ सिलेक्टेड अप्रेंटिसशिप इज सब्जेक्ट टू हिज ऑर हर बीइंग डिक्लेअर्ड मेडिकली फिट ॲज पर द रिक्वायरमेंट ऑफ द बँक. म्हणजे तुम्हाला मेडिकल सर्टिफिकेट सुद्धा सबमिट करावं लागेल. याकरता कदाचित प्रोसेस अशी राहील की बाकी विभागामध्ये जसे आपण जॉईंट होतो तर सिव्हिल हॉस्पिटल किंवा इतर हॉस्पिटलमधून आपल्याला मेडिकल सर्टिफिकेट मिळवावं लागतं. तसंच सर्टिफिकेट कदाचित या ठिकाणी तुम्हाला मिळवावं लागेल. आणि त्यानंतर दिलेलं आहे फायनल सिलेक्शन आणि त्यानंतर असणार आहे वेट लिस्ट. तर अशा पद्धतीने तुमचं सिलेक्शन होणार आहे. आपण या ठिकाणी सॅलरी किंवा स्टायपंड याविषयी आपण जाणून घेऊ. या ठिकाणी दिलेलं आहे मेट्रो किंवा अर्बन जे ब्रँचेस आहे त्याकरता स्टायपंड असणार आहे 15,000 प्रति महिना. आणि रुरल और सेमी अर्बन ब्रांचेस म्हणजे ग्रामीण किंवा सेमी अर्बन जे ब्रांचेस आहे त्याकरता स्टायपंड असणार आहे 12,000 रुपये प्रति महिना. त्यानंतर ऍप्लिकेशन फी विषयी आपण जाणून घेऊ. पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी म्हणजे PWBD जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्याकरता 400 रुपये प्लस GST एवढी फी असणार आहे. शेड्यूल कास्ट म्हणजे SC, शेड्यूल ट्राईब म्हणजे ST म्हणजे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमधील उमेदवारांकरता आणि फिमेल म्हणजे महिला उमेदवारांकरता फी असणार आहे 600 रुपये. त्याचबरोबर जनरल म्हणजे अराखीव म्हणजे खुला प्रवर्ग आणि EWS अँड अदर बॅकवर्ड क्लास म्हणजे OBC उमेदवार यांच्याकरता फी असणार आहे 800 रुपये. या ठिकाणी मित्रांनो ऑनलाईन ऍप्लिकेशन कसे करायचे त्याविषयी गाईडलाईन केलेले आहे. ते तुम्ही PDF डाउनलोड करून वाचून घेऊ शकता. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी डिक्लेरेशनचा हा फॉर्म दिलेला आहे अनेक्झर्स फॉर्म. तर तुम्हाला हे सुद्धा भरून सबमिट करायचं आहे. पण हा जो फॉर्म आहे फक्त जे शेड्यूल्ड कास्टचे किंवा शेड्यूल ट्राईबचे जे उमेदवार आहे त्यांच्याकरताच हा फॉर्म आहे. त्यांनीच हा फॉर्म भरून द्यायचा आहे. त्याचबरोबर जसं आपण म्हटलं होतं की मेडिकल सर्टिफिकेट सुद्धा द्यावं लागेल तर त्याचा सुद्धा प्रोफार्मा या ठिकाणी दिलेला आहे. हा प्रोफार्मा सुद्धा तुम्हाला भरून द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने बरेचसे प्रोफार्मा या ठिकाणी दिलेले आहे ते सुद्धा तुम्हाला बघून घ्यायचे आहे. तुम्ही ज्या कॅटेगरीमधून किंवा ज्या आरक्षण कोट्यातून जसं PWBD उमेदवार झाले किंवा SC ST झाले याच्यामधून किंवा महिला कॅटेगरीमधून अर्ज सादर करत असाल तर तुम्हाला यापैकी जे काही लागू प्रोफार्मा आहेत किंवा फॉर्म आहेत ते भरून तुम्हाला सबमिट करायचे आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने बँक ऑफ बडोदा मार्फत अप्रेंटिस म्हणजे प्रशिक्षक उमेदवार म्हणू किंवा त्याला आपण शिकाऊ उमेदवार म्हणू अशा उमेदवारांची पदांची भरती जाहीर करण्यात आलेली आहे. तर नक्कीच तुम्ही जर कोणत्याही शाखेमधून ग्रॅज्युएट पास असाल तर तुम्ही या पदांकरता अर्ज सादर करू शकता. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढंच. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत. धन्यवाद.